नव्या दिवसाची नवी बातमी। शिरूर येथील शरदवाडी येथे समाजकंटकांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करीत सुमारे 3 एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेच्या शेतातील सुमारे 1300 झाडे तोडून नासधूस करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून अशा प्रकारे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जांबूत शरदवाडी परिसरातील शेतकरी शहाजी निवृत्ती थोरात आणि दिलीप निवृत्ती थोरात यांनी आपल्या शेतात 1.5 वर्षापूर्वी भगवा जातीच्या 1300 डाळिंब रोपांची सुमारे 3 एकर क्षेत्रामध्ये लागवड केली होती। लाखो रुपयांचे भांडवल लावून डाळिंब पिकाचा बहर त्यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे। या झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लागून पुढील 3 महिन्यात डाळिंब फळे काढण्यायोग्य होणार होती। मात्र शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाकडून सर्वच 1300 झाडे तोडून टाकण्यात आली। यामध्ये शेतकरी थोरात यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून योग्य तपास करून या समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी थोरात यांनी केली आहे। मागील 1.5 वर्षापूर्वी शेतकरी दिलीप थोरात आणि शहाजी थोरात यांनी लागवड केलेल्या भगवा जातीच्या डाळिंब पिकाचा सध्याच्या हंगामात त्यांना बहर धरलेला असून फळधारणा झालेली फळे पुढील 3 महिन्यात डाळिंब फळे काढण्यासाठी तयार होणाऱ्या पिकांची अशा प्रकारे समाजकंटकाकडून झालेल्या नुकसानीमुळे लागवडीपासून आजपर्यंत खर्ची घातलेले भांडवल आणि धरलेला बहर या सगळ्याचा विचार करता अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे। सध्याच्या काळात कांदा पिकासह सर्व शेतमालाचे भाव पडलेले असून शेतकरी मिटकुटीला आला आहे। लाखो रुपयांचे लावलेले भांडवली खर्च निघणे देखील शक्य नसून त्यात अशा प्रकारे लाखो रुपयांचे भांडवल लावून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नसल्याने चुकीच्या पद्धतीने नुकसान पोहोचवणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।